एकता का प्रकाश इतना शक्तिशाली है, एकता का प्रकाश इतना शक्तिशाली है कि वह संपूर्ण पृथ्वी को प्रकाशित कर सकता है, प्रकाशित कर सकता है। नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपण ह्याच्या आधीच्या भागामध्ये विकास म्हणजे काय याच्याबद्दल चर्चा करायला सुरुवात केलेली आहे. आतापर्यंत विकासाच्या बाबतीत जे काही विचार होते ते सुद्धा आपण बघितलेले आहेत आणि मग युनायटेड नेशन्सनी कशा प्रकारे विकासामध्ये काही निर्देशांक आणखीन घेण्याची त्यांनी ठरवलं होतं ते सुद्धा आपण बघितलेलं आहे. आता या भागामध्ये आपण विकासामध्ये अध्यात्माला काय महत्व आहे किंवा अध्यात्माला महत्व द्यायचं तर ते महत्व कसं आहे, कुठल्या प्रकारे आपण ते समजून घेऊ शकतो ह्याबाबत चर्चा करणार आहोत. चला तर मग आपल्याकडे 2 प्रश्न आहेत ज्याच्यावरती आपण थोडासा विचार करणं महत्वाचं आहे. ते म्हणजे विकासासाठी वैश्विक मानवी मूल्ये किती महत्वाची आहेत याच्यावर थोडासा विचार करायचा आहे. आणखीन एक प्रश्न मी तुमच्या समोर मांडू इच्छिते, तो म्हणजे जर मानव जातीचे एकत्व म्हणजेच वननेस ऑफ मॅनकाइंड हे तत्व जर विकासाच्या हृदयी असेल तर त्याचा फायदा सर्वांपर्यंत पोहोचेल का, हाही एक प्रश्न आहे जो आपल्या स्वतःला कदाचित पडला नसेल तर नक्की आता त्याच्यावरती विचार करा. फ्रेंड्स, विकास ही एक सेंद्रिय प्रक्रिया आहे ज्याला इंग्रजीमध्ये आपण ऑर्गॅनिक प्रोसेस असं म्हणतो, ज्यामध्ये नैतिक आणि आध्यात्मिक मूल्ये भौतिक माध्यमांद्वारे पार पाडली पाहिजे. ही नवीन संकल्पना असेल जी तुमच्या पुढे मांडली गेली असेल कदाचित. विकासाद्वारे आपण काही गोष्टींचा ताळमेळ साधू शकलो पाहिजे. मग हे कुठल्या गोष्टी आहेत? एक तर जागतिकीकरण आणि विकेंद्रीकरण, वैयक्तिक आणि सामाजिक विकास, सांस्कृतिक विविधता वाढवताना सार्वत्रिक मापदंडानुसार प्रोत्साहन देणे, ह्या सर्व गोष्टींमधलं संतुलन आपल्याला साधता आलं पाहिजे. मग हे केव्हा शक्य आहे? हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपण सार्वत्रिक मापदंडाचे पालन करून आणि न्याय्य संस्था आणि शासन व्यवस्था निर्माण करण्यासाठी ज्या जगाची निर्मिती आपण करू इच्छितो त्या दूरदृष्टीनुसार आपल्याला मार्गदर्शन मिळाले पाहिजे. मग प्रश्न असा आहे की कोणती सार्वत्रिक मानके किंवा मापदंड पाळले जावेत? मग सगळ्यात पहिल्यांदा काही क्षणापूर्वी मी हे तुम्हाला सांगितलं होतं की मानवतेचे एकत्व, वननेस ऑफ मॅनकाइंड, हे तत्व म्हणजे सर्व मानवता एक आहे, हे मूलभूत आणि भक्कम असायला हवे. सगळ्यांच्या मनात ते अतिशय भक्कमपणे बसलेलं रुजलेलं असायला पाहिजे. मानव जातीचे एकत्व म्हणजे संस्कृती, वंश, लिंग आणि आपल्या भौतिक शरीरात फरक असूनही आपण सर्व एक आहोत आणि समान आहोत, असा हा जो विचार आहे हा मानव जातीचे एकत्व ह्याचं सार आहे. केवळ हा मापदंड स्वीकारून आपण सर्व मानव जातीच्या फायद्यासाठी जागतिक प्रणालींमध्ये सुधारणा करू शकतो. मग या कोणत्या जागतिक प्रणाली आहेत? जसे की शिक्षण आहे, सामाजिक काही कृती आहेत, कृषी क्षेत्रामध्ये, औद्योगिक, आर्थिक, कायदेशीर आणि राजकीय. त्यामुळे विकासाचे फायदे प्रत्येकापर्यंत पोहोचवले जातील. एक छोटीशी अध्ययन कृती तुम्हाला इथे देण्यात आलेली आहे. मानव जातीचे एकत्व या तत्वासंदर्भात सध्याच्या प्रणालींमध्ये, सिस्टम्स मध्ये तुम्हाला काय कमतरता दिसून येते आणि मानव जातींच्या एकत्वाचे तत्व जेव्हा या प्रणालींचा पाया बनते तेव्हा या प्रणालींमध्ये कोणते बदल होऊ शकतात याबद्दल तुमच्या अध्ययन जोडीदारासोबत तुम्हाला चर्चा करायची आहे आणि तुमची जी उत्तरं आहेत ती डिस्कशन फोरम वरती पोस्ट करायची आहे. इथे मी तुम्हाला सांगू इच्छिते की कल्पनाशक्ती ह्याचा तुम्ही वापर करू शकता, सर्जनशील विचारांचे कौशल्य हे तुम्ही वापरू शकता आणि
चांगल्या प्रकारे तुम्ही वेबसाईट सर्च पण करू शकता किंवा इतर काही तुमच्याकडे सोर्सेस असतील त्याची तुम्ही सामग्री वापरू शकता. पण जेव्हा केव्हा तुम्ही तुमचं उत्तर देणार आहात, तुम्ही जो काही संदर्भ घेतला असेल तो संदर्भ तुम्ही नक्की त्या उत्तरामध्ये द्यावा अशी अपेक्षा आहे. एक APA स्टाईल पण असतं ज्याचा वापर करून तुम्ही संदर्भ देऊ शकता. पण ऍटलिस्ट तुम्ही कुठून ही माहिती मिळवलेली आहे त्याचं जे क्रेडिट आहे ते देणं अत्यंत महत्वाचं आहे. मानव जातीचे एकत्व यावरती आपण आता परत मागे येऊया. मानव जातीचे एकत्व मान्य करून समुदाय समृद्ध होतील, कारण त्यांचे प्राधान्य समुदायातील प्रत्येक सदस्याची जातपात किंवा वंशाचा विचार न करता मानवी चेतनेमध्ये सुप्त असलेल्या अफाट क्षमता विकसित करणे याला दिले जाईल. त्यामुळे काय होईल? त्यामुळे प्रत्येक व्यक्तीचा नैतिक, भावनिक, शारीरिक आणि बौद्धिक विकास होईल. अशा समृद्ध समुदायांचे वैशिष्ट्य दर्शवणारे इतरही काही गुण आहेत, तत्व आहेत, योग्यता त्यांच्यामध्ये असतील तर त्या कोणत्या असतील तर काही उदाहरणं मी देऊ इच्छिते. ज्ञान निर्मिती आणि ते ज्ञान लागू करण्यात लोकांचा सहभाग, सदस्यांच्या अधिकारांचा आणि जबाबदाऱ्यांचा आदर करणे, महिला आणि पुरुषांची समानता आणि भागीदारी, कुटुंबाचे संरक्षण आणि पालनपोषण, सौंदर्याला प्रोत्साहन देणं आणि पर्यावरणाचे रक्षण करणे. मग जर मानव जातीचे एकत्व आणि विविधतेतील एकता हा अशा समुदायांचा गाभा असेल तर सेवा करण्याच्या इच्छेने प्रेरित अशा नेत्यांच्या नेतृत्वाखाली लोक सामुदायिक कामकाजात मोठ्या प्रमाणात सहभागी होतील. खरंय की नाही? ही काही आध्यात्मिक मूल्य आहेत जी विकास प्रक्रियेचे सूचक आणि मार्गदर्शक बनू शकतात. परंतु प्रथम सूचक म्हणजे निर्देशक किंवा इंडिकेटर म्हणजे काय हे आपण आता पुढच्या भागामध्ये समजून घेणार आहोत. हा भाग इथे संपलेला आहे. धन्यवाद.